नमस्कार मित्रांनो, हवामानच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हवामान माहितीनुसार आपण सॅटेलाईटच्याद्वारे जी माहिती आपल्याला देणार आहोत, ती माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत खरी पोचावी या अर्थाने आपण व्हिडिओ बनवत असतो. आणि व्हिडिओ बनवून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत जी खरी माहिती आहे ती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण यूट्यूब चॅनलद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत जी माहिती आहे ती आपण खरी देण्याचा प्रयत्न करतो. तर त्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून आपल्याला सर्वप्रथम जी माहिती आहे हवामानाची ती मिळेल. तर बघू शकता आपण जे अंदमान निकोबार ही जे बेट आहेत, सागरी क्षेत्र आहे, तर त्या भागामध्ये आपल्याला दिसत असेल की एक सर्कल तयार झालेला आहे. आणि तो सर्कल बंगालच्या उपमहासागरात आणि अंदमान निकोबार बेटालगतील सागरी क्षेत्रांमध्ये पाहायला मिळत आहे. तर त्याचा जो परिणाम आहे, जे बंगालच्या उपमहासागरामध्ये जे सर्कल तयार दिसतं आहे आपल्याला, तर त्याचा जो परिणाम आहे तो आपण ओडिसा असेल किंबहुना जे झारखंड, बिहार हा जो भाग आहे, तर ह्या राज्यालगतील आपण बघू शकता की जे अंदमान निकोबार बेटालगतील सर्कल व जे बंगालच्या उपमहासागरात तयार झालेलं सर्कल, ह्याचा जो परिणाम आहे तो बिहार, ओडिसा हा जो भाग आहे, झारखंड आहे, ओडिसा आहे, ह्या भागांमध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह पाऊस जो आहे तो पडण्याचा अंदाज नाकारता येत नाही. तर जो मान्सूनचा जो प्रवास आहे, तो मान्सूनचा प्रवास केरळच्या दिशेने म्हणजेच मालदीवचा जो भाग आहे, तर तो भाग व्यापून हा जो प्रवास आहे तो मान्सूनचा सद्यस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु जो प्रवास मान्सूनचा आपल्या महाराष्ट्रात, तसंच कर्नाटक, काही बेंगलोरचा भाग, तर काही तामिळनाडूचा भाग, तो सध्या व्यापत आहे. आणि पुढील काही दिवसांमध्ये त्याचा जो प्रवास आहे तो वेगाने होवो अशी आपण प्रार्थना करूया. कारण आधीच हवामान विभागाने जो हवामानासंदर्भात व मान्सून संदर्भात जो निर्णय दिलेला आहे तो खूपच धक्कादायक आहे. परंतु आपण बघू शकता की कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळचा जो काही भाग आहे, तर त्या भागामध्ये सध्या पावसाला सुरुवात तर झालेली आहे. परंतु महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस जो आहे तो मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. आणि आपण जो मालदीवच्या सागरी भागामध्ये जो सर्कल आणि अंदमान निकोबार ज्या बेटालगतील सर्कल आहे, तर बंगालच्या उपमहासागरातील जे सर्कल आहे त्याचा जो प्रवास आहे तो आपण बघू शकता. तर त्यानुसार पुढील काही दिवसांमध्ये वातावरण हे पावसाचं निर्माण हो आणि मान्सूनचा जो पाऊस आहे तो भारत देशातील सर्वत्र राज्यांमध्ये पडावा. तर आपण जो काही महाराष्ट्रातील भाग आहे, जसं की कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, नांदेड, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, ह्या भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. तसंच अकोला, जळगाव, नागपूर हा जो काही भाग आहे, या भागामध्ये सुद्धा काही प्रमाणात ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. तर पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रालगतील शेजारील राज्यांमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण हे जे आहे ते होणार आहे. आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस जे आहे ते वादळी वाऱ्यासह पडू शकतो.
तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपल्या भागांमध्ये पावसाची काय स्थिती आहे तेही कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून आम्ही जी माहिती आपल्याला यूट्यूबद्वारे देत असतो व्हिडिओच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत पोचल अशी अपेक्षा. तर त्यासाठी आपण आपल्या शेतकरी बांधवाच्या यूट्यूब चॅनलला नक्की सहकार्य करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत कसे पोचतील त्या संदर्भात आपण आपले व्हिडिओ शेअर करा. तर धन्यवाद मित्रांनो.